आपण अनेकदा जाहिराती बघतो आणि असं वाटतं की अरे वा, प्रत्येक प्रॉब्लेमवर काहीतरी सोल्युशन आहे. आरोग्य आणि निरोगी आयुष्याची स्वप्न तर अगदी सहज विकली जातात. चला, आज आपण अशाच काही आश्वासनांचं विश्लेषण करूया. हे बघा, हे आहे ते एका पानाचं जग, जिथे प्रत्येक गोष्टीवर उपाय असल्याचा दावा केला जातोय. यात आरोग्य आणि निरोगी आयुष्याच्या अनेक दाव्यांची गर्दी आहे. पण आज आपण या उत्पादनांच्या आत नाही, तर ती विकण्यामागे जे मानसशास्त्र आहे त्यात डोकावणार आहोत. तर मग प्रश्न हा आहे की हे पान नेमकं काय विकतंय आणि जास्त महत्वाचं म्हणजे ते आपलं मन वळवण्यासाठी नक्की काय जादू वापरतंय. चला, ह्या रहस्याचा उलगडा करूया. चला तर मग विश्लेषणाच्या पहिल्या टप्प्यात जाऊया. इथे आपण उत्पादनं चांगली आहेत की वाईट हे ठरवणार नाही. उलट त्यामागे जे शब्दांचं जाळं आहे ते आपल्याशी बोलण्यासाठी कुठले शब्द वापरतात ते समजून घेऊया. ह्या जाहिरातीकडे बघितलं की एक गोष्ट लगेच कळते. म्हणजे अगदी साध्या सर्दी खोकल्यापासून ते मोठ्या आजारांपर्यंत सगळ्यांसाठी काही ना काही आहेच. जणू काही एकाच जाळ्यात सगळ्या प्रकारच्या ग्राहकांना पकडण्याचा प्रयत्न आहे. आता एक काम करूया, या जाहिरातीतल्या प्रॉडक्ट्सना आपण वेगवेगळ्या गटांमध्ये विभागून बघूया. म्हणजे आपल्याला कळेल की नक्की कोणत्या समस्यांवर फोकस केला जातोय. पहिल्या कॅटेगरीत येतात रोजच्या वापराच्या गोष्टी, जसं की संजीवनी ज्यूस, शरीराला आतून साफ करण्यासाठी, आणि शुगर फ्री लोशन, मधुमेहाची चिंता कमी करण्यासाठी. म्हणजे अगदी रोजच्या जगण्यातले साथीदार. आता दुसरी कॅटेगरी बघा, ही थेट दुखण्यावर बोट ठेवते. म्हणजे ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी ऑर्थोकेट आहे, आणि ज्यांना मूळ व्याधीचा त्रास आहे त्यांच्यासाठी पी हिल कॅप्सूल. इथं आश्वासन थेट त्रासातून मुक्तीचं आहे. आणि तिसरी कॅटेगरी आहे जीवनशैलीशी संबंधित, नशामुक्ती ड्रॉप. आणि दावा काय आहे? व्यसनावर कायमचा उपाय. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यावर कायमस्वरूपी उपायाचं आश्वासन देणं म्हणजे विचार करा. आणि हे बघा, किती स्मार्टली पुरुषांसाठी आणि महिलांसाठी वेगवेगळी उत्पादनं ठेवली आहेत. पुरुषांसाठी अश्वशक्ती, महिलांसाठी लेडी व्हॉइस. नावं वेगळी आहेत पण वचन मात्र एकच. तुमच्या सगळ्या समस्यांवर हा एकच उपाय आहे. म्हणजे काय, तर पॅकेजिंग वेगळं आहे पण आतला माल तोच. प्रोडक्ट्स तर बघितले, पण खरा खेळ तर शब्दांचा आहे. चला, आता आपण त्या भाषेच्या दुनियेत शिरूया जी आपल्या विश्वास जिंकण्यासाठी तयार केली जाते. बघूया तरी हे शब्दजाल कसं काम करतं. हा बघा तो शब्द, नैसर्गिक. आणि त्याच्यासोबतच दुष्परिणाम नाही ही ढाल. हे शब्द ऐकले की आपल्या डोक्यातली धोक्याची घंटा शांत होते आणि वाटतं की अरे, हे तर एकदम सेफ आहे. हा फक्त एक शब्द नाहीये, ही विश्वासाची चावी आहे. आणि हां, तर बघा, त्याहूनही मोठा दावा, 100% परिणामकारक. 100%. म्हणजे शंकेला जागाच नाही. अशा जाहिरातींमध्ये असं गॅरंटीड रिझल्ट्सचं आश्वासन देणं ही एक खूप कॉमन पण जबरदस्त टेक्निक आहे. तर मग हे सगळे शब्द मिळून काय करतात? नैसर्गिक, कायमस्वरूपी, सुरक्षित, हे सगळं मिळून एक असं चित्र उभं राहतं जिथे सगळंच चांगलं आहे. कोणतंही नुकसान नाही, कोणताही धोका नाही, फक्त फायदाच फायदा. हो, आता शब्दांनी आणि आश्वासनांनी आपलं मन जिंकलं. आता येतो शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, तो म्हणजे आपल्याला काहीतरी करायला लावणं. इथे कुठल्या कंपनीचं नाव नाहीये, तर एका व्यक्तीचं नाव आहे, प्रवीणभाई वाणी सर. सर लावल्यामुळे एक आदरपण येतो. यामुळे काय होतं की ही एक इम्पर्सनल कंपनी आणि ग्राहक यांच्यातलं नातं न राहता एका व्यक्तीशी संवाद साधल्यासारखं वाटतं. आणि शेवटी येतो हा फोन नंबर. सगळे शब्द, सगळी आश्वासनं, सगळी स्वप्न या 10 आकड्यांवर येऊन थांबतात. हा फक्त एक नंबर नाहीये. हा एका बाजूला ग्राहकाची आशा आहे आणि दुसऱ्या बाजूला विक्रेत्याचं टार्गेट. सगळा खेळ या एका फोन कॉलवर आहे. तर मग ह्या सगळ्या विश्लेषणातून आपण काय शिकलो? अशा जाहिराती एवढ्या का चालतात? ह्याचं उत्तर कदाचित आपल्यातच आहे. आपल्या गरजा, आपल्या आशा आणि प्रत्येक समस्येवर झटपट उपाय हवा असण्याची आपली इच्छा. ही जाहिरात फक्त एक आरसा आहे जो आपल्याला आपलंच प्रतिबिंब दाखवतोय, नाही का?